हॅलो फ्रेंड्स, भूमीज किचन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे चॉकलेट मोदक रेसिपी। चला तर मग आपण मोदकची रेसिपी बघूया। चॉकलेट मोदक बनवण्यासाठी इथे मी ही डार्क कंपाऊंड चॉकलेट क्रश करून घेतलेली आहे। आपल्याला ही चॉकलेट मेल्ट करून घ्यायची आहे। त्यासाठी मी खाली भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यावर हे मोठं बाउल ठेवलेलं आहे आणि त्यावर ही चॉकलेट मेल्ट करून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे हलवत राहायचे आहे। हे बघा, आता आपली चॉकलेट मेल्ट झालेली आहे। आता आपण व्हाईट कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून घेणार आहोत। त्यासाठी मी ही व्हाईट कंपाऊंड चॉकलेट क्रश करून घेतलेली आहे। आता आपण ही मेल्ट करून घेऊया। हे बघा, हे बघा, अशा प्रकारे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट मेल्ट झालेली आहे। आता या बाउल मध्ये मी अर्धा वाटी खोबऱ्याचा कीस घेत आहे। त्यामध्ये टाकायचे आहे बारीक करून घेतलेले बदाम, बारीक करून घेतलेले पिस्ता, बारीक करून घेतलेले काजू आणि 1 चमचा कंडेन्स मिल्क। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे। आता इथे मी हा मोदकचा मोल्ड घेतलेला आहे। मार्केटमध्ये अशा प्रकारचे मोदकाचे मोठे छोटे मोल्ड मिळतात। इथे मी हा मोल्ड वापरणार आहे। आता मी या मोल्ड मध्ये टाकणार आहे मेल्ट केलेलं डार्क कंपाऊंड चॉकलेट। त्यानंतर यामध्ये मी ड्राय फ्रूट्सचे बनवलेले गोळे टाकत आहे। त्यानंतर आता इथे मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट टाकत आहे। हे बघा, अशा प्रकारे मोदकचा मोल्ड पूर्ण भरून घ्यावा। आता आपल्याला हा मोल्ड फ्रीज मध्ये 20 मिनिट ठेवायचा आहे। 20 मिनिट झालेले आहेत। आता आपण चॉकलेट मोदक बाहेर काढून घेऊया। हे बघा, मस्तच, खूप छान। हे बघा, किती छान झालेला आहे चॉकलेट मोदक। फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।